मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे, की आपण या ठिकाणी इयरली क्लेम केलं, तर सिंपल प्रोसेस या ठिकाणी राहणार आहे. एकच क्लेम आपला या ठिकाणी होणार आहे. त्यासोबतच सोबत जे काही बेनिफिट मिळतं तुम्हाला या ठिकाणी, एकदा तुम्हाला या ठिकाणी ₹42,000 मिळणार आहे. पण आपण मंथली क्लेम या ठिकाणी का करावं? डी या ठिकाणी इयरली क्लेमला मंथली क्लेम करण्यासाठी का सांगतंय? या ठिकाणी विद्यार्थ्यांचे 12 क्लेम करून काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी 5 चेक झालेले आहेत, 2 चेक झालेले आहेत. काही जणांचे या ठिकाणी 2च क्लेमचे पैसे आलेले आहेत, 9 क्लेमचे पैसे आलेले आहेत, बाकीचे पेंडिंग तसेच पडलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांना असं वाटतंय की या ठिकाणी जो काही डी ऑफिस आहे ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंथली क्लेम करायला का सांगतंय? इयरली जर क्लेम झाला असेल तर आपले ₹42,000 एकाच टप्प्यामध्ये एकदाच क्लेम या ठिकाणी आपला अप्रूव्हल किंवा रिजेक्ट होतो. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला मंथली क्लेम करण्यासाठी का सांगतंय? का विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंथली क्लेमच्या माध्यमातून त्रास देण्याचं डीबीईटीचं कारभार आहे? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, की आपण या ठिकाणी मंथली क्लेम का करावं? त्यासोबतच सोबत ज्यांना कोणाला मंथली क्लेम पॉसिबल होत नाही त्यासाठी बेसिक फंडा काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करणार आहात त्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया. चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, काल एका विद्यार्थ्याचा मेसेज आलेला आहे. तो या ठिकाणी विचारतो आपल्याला, की सर आपण इयरली क्लेम केलं तर एकदम सिंपल होईल, पैसे एकदाच येतील. पण या ठिकाणी आरओ असो किंवा एस्टॅब्लिशमेंट असो आपल्याला मंथली क्लेम करण्यासाठी का सांगते? यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी इतकी परेशानी होते की त्याच्यामध्ये संपूर्ण पैसे सुद्धा एक साथ भेटत नाहीत. इयरली क्लेम असेल तर संपूर्ण पैसे सुद्धा एक साथ या ठिकाणी मिळून जातील. मंथली क्लेम पैकी काही क्लेम हे ऍक्सेप्ट होतात, तर काही रिजेक्ट होतात, तर काही ठिकाणी चेक सुद्धा केले जात नाही. मग या सगळ्या प्रॉब्लेमवर आपण या ठिकाणी इयरली क्लेम का करू शकत नाही आणि मंथली क्लेम आपण का करावं याविषयी मार्गदर्शन करावं. तर पहा मित्रांनो, आपण मंथली क्लेम का करावं याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. आता हे आपण पोर्टल ओपन केलेले आहे. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. जसं की या ठिकाणी आपण वर डॉक्युमेंट वगैरे अपलोड करतो. डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी आपण इयरली किंवा मंथली सिलेक्ट करून क्लेम सबमिट करतो. आता बघूया आपण या ठिकाणी जस्ट समजून घेऊया आपण या ठिकाणी आता मंथली क्लेम का करायला पाहिजे. बघा, आता हे जे तुम्हाला कॉलम दिसतं या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड पर मंथ, यातच या मंथली क्लेमचा फंडा या ठिकाणी आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही आता या पोर्टलला जर आता या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये बघा, MAPS क्लेम पेएबल पर मंथ इन रुपीज, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी MAPS तर्फे किती या ठिकाणी रक्कम देण्यात येणार आहे ते या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता आपण फक्त तुम्हाला या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड आणि MAPS क्लेम पेएबल पर मंथ इन रुपीज, म्हणजे हे तुम्हाला पर मंथ या ठिकाणी मिळणारे पैसे आहेत आणि हे तुम्हाला या ठिकाणी जे इस्टॅब्लिशमेंट तुमची कंपनी पेमेंट करत होती ते पेमेंट या ठिकाणी आहे. आता मंथली क्लेम का करावं याचं बेसिक जर या ठिकाणी उत्तर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी बघा, जसंही या ठिकाणी आता मी 13,000 जे काही स्टायपेंड होतं ते कट केलेलं आहे. कट करून या ठिकाणी मी टाकतो 5,200. जसे मी या ठिकाणी 5,200 टाकलं आणि जसे तुम्हाला या ठिकाणी बाजूला कुठेही या ठिकाणी थोडंसं क्लिक केलं तर बघा या ठिकाणी आता MAPS क्लेम पेएबल पर मंथ इन रुपीज किती झालं? 2,600. आता या ठिकाणी बघा, या MAPS चे गाईडलाईन काय सांगतात, जर तुमच्या कुठल्याही मंथमध्ये जर पेमेंट ही 6,767 पेक्षा जर कमी असेल मग तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागणार आहे. त्याच्या पाठीमागचं बेसिक जर या ठिकाणी रिझन बघितलं तर तुमची पेमेंट जर या ठिकाणी कमी असेल तर तुम्हाला मिळणारे पैसे सुद्धा या ठिकाणी कमी असतात. म्हणून या ठिकाणी आरओ असेल किंवा इस्टॅब्लिशमेंट असेल ते तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करायला सांगतं. तर हा आहे बेसिक फंडा. आता जे आरओ सांगतं या ठिकाणी तर त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया आपण. 6,667 रुपये ज्यावेळेस आपण टाकतो तर त्यावेळेस तुम्हाला मिळतात या ठिकाणी 3500, म्हणजे 3,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळतात. आणि जर यावेळेस आपण 6,660 रुपये जर या ठिकाणी आपण टाकलं तर तुम्हाला मिळत आहेत या ठिकाणी 3,495 रुपये, म्हणजे या ठिकाणी 7 रुपये कमी झाले तर तुम्हाला या ठिकाणी मिळणारा लाभ सुद्धा 5 रुपयांनी कमी झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आरओचे गाईडलाईन सांगतं की जर कोणाची पेमेंट ही 6,667 पेक्षा जर या ठिकाणी कमी असेल तर तुम्हाला मिळणारा लाभ हा या ठिकाणी मंथली क्लेमचा तो कमी मिळतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करण्यासाठी सांगत आहे. जसं आपण या ठिकाणी आता 6,765 रुपये फिल केलेले तर तुमचा या ठिकाणी मिळणाऱ्या लाभामधून 1 रुपया कमी झालेला आहे.
आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्या 12 मंथच्या पेमेंटमध्ये कुठल्याही मंथमध्ये जर या ठिकाणी तुम्हाला 6,767 पेक्षा जर पेमेंट कमी आली असेल, मग तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे मंथली क्लेम. हा आहे बेसिक फंडा या मंथली क्लेम करण्यामागचा. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी आरओ असेल किंवा इस्टॅब्लिशमेंट असो, ते नेहमी सांगत असतं, विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्लेम रिजेक्ट सुद्धा करत असते, ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करावं लावण्यासाठी. तर थोडंसं बघूया आपण या ठिकाणी इयरली क्लेमसाठी. जर इयरली क्लेमला जर या ठिकाणी सांगितलं आपण की 7,000 मंथली पेमेंट होता, तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर टोटल पेएबल अमाऊंट जे आहे तुम्हाला या ठिकाणी 42,000 रुपये या ठिकाणी मिळतात. हे तुमचं आहे इयरली क्लेमचा डॅशबोर्ड. आता हा जो काही चेंजेस या ठिकाणी होत आहे, तर आपण याच्यामध्ये काही चेंजेस आपण या ठिकाणी करत नाही. ते ऑटोमॅटिक चेंजेस या ठिकाणी होत असतात, जे की पोर्टलवर जे आहे तुमचं या ठिकाणी ऑटोमॅटिक चेंजेस होत असतात. आता खूप विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक चूक केलेली आहे. काही जणांनी या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टॅपनमध्ये 12 मंथ पैकी जे कमी या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे तेच या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड स्टॅपनमध्ये टाकलं आणि त्यासाठी केलं इयरली क्लेम. आता बघा मित्रांनो, जर तुमच्या 5,000 हे फिक्स पेमेंट आपण जर या ठिकाणी पकडलं, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त किती भेटतात? 30,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी अकाउंटमध्ये जमा होतात. त्यानंतर जर आपण या ठिकाणी 6,500 फिल केलं, तर बघा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे 40,500 रुपये. जर आपण फिक्स पेमेंट जर या ठिकाणी 7,000 जर फिल केलं, तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे 42,000 रुपये. हा बेसिक फंडा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. जे विद्यार्थी सांगतात की या ठिकाणी की माझे या ठिकाणी 30,000च आले, 35,000च आले, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 42,000 येत आहेत, मग मलाच का कमी आले? तर हा नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. तुमची पेमेंट ज्या पद्धतीनंची असेल त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पेमेंटचा जो काय पेएबल अमाऊंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी कमी जास्त होताना दिसत आहे. तर हा आहे बेसिक फंडा या ठिकाणी तुम्हाला मंथली किंवा इयरली करण्यामागचा. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवूनच तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचा आहे. त्यानंतर थोडंसं जाणून घेऊया या ठिकाणी की अगोदर इयरली क्लेम होता, आता मंथली क्लेम करण्यासाठी आरओ किंवा इस्टॅब्लिशमेंट सांगते, पण या ठिकाणी मंथली क्लेम होत नाही. मग अशा कंडिशनमध्ये आम्ही या ठिकाणी काय करायला पाहिजे? तर बघा मित्रांनो, जर तुमचा इस्टॅब्लिशमेंटनं इयरली क्लेम किंवा आरओनं इयरली क्लेम जर रेक्टिफाय जर केला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करता येणार नाही. रेक्टिफाय क्लेम केला असेल तर मग तुम्हाला या ठिकाणी तुमचे बँक स्टेटमेंट असो, डोमासाईल सर्टिफिकेट असो आणि कॉन्ट्रॅक्ट किंवा अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असो, हे जर डॉक्युमेंट जर चुकले असतील, मग तुम्हाला हे डॉक्युमेंट चुकलेले डॉक्युमेंट आणि प्रिस्क्राइब्ड स्टॅप जर चुकला असेल, तर या गोष्टी यामध्ये चेंजेस होत असतात. जर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम जर करण्यासाठी पॉसिबल करून घ्यायचं असेल, मग त्या ठिकाणी तुम्हाला रेक्टिफाय न करता तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगायला पाहिजे रिजेक्ट क्लेम. जर तुमचा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट केला, तर आपण हा जो काही संपूर्ण क्लेम केलेला आहे तो संपूर्ण क्लेम हा बाद होणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी न्यू क्लेम तयार होणार आहे. आता सर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असतो की सर न्यू क्लेम म्हणजे हा संपूर्ण रजिस्ट्रेशन आहे ते निघून जाणार का? तर संपूर्ण रजिस्ट्रेशन हा निघून जाणार नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी जर आलं आपण तर पहा, कॅन्डिडेट प्रोफाईल, क्लेम मॉड्यूल, चेंज पासवर्ड, एम्प्लॉयमेंट डिटेल्स आणि डॅशबोर्ड अशा प्रकारचे जे या ठिकाणी दिसते तुम्हाला, तर या ठिकाणी येऊन तुम्हाला जस्ट क्लेम मॉड्यूलला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लेम मॉड्यूलला क्लिक केल्याच्या नंतर सेम अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे. संपूर्ण डिटेल्स फिल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेमचा टाकून इयर आणि मंथ सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी जसंही सबमिट बटनला क्लिक करता, तर तुमचा क्लेम हा मंथली क्लेम पॉसिबल होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंथली क्लेम करणं पॉसिबल नाही, इयरली क्लेम अगोदर केला होता, तर त्यांनी चेक करून घ्यावा 100% तुमचा क्लेम या ठिकाणी रेक्टिफाय झालेला असेल. आता रेक्टिफाय झालाच तर काय करावं? या ठिकाणी मंथली क्लेम तर करता येत नाही, मग रेक्टिफाय झालाच तर काय ऑप्शन आहे त्या ठिकाणी, त्याच्याविषयी थोडंसं बघूया. मित्रांनो, जर तुमचा या ठिकाणी इयरली क्लेम असून सुद्धा या ठिकाणी जर तुमचा मंथली क्लेम पॉसिबल होत नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता सोल्युशन जर पाहिजे असेल, तर तुम्हाला या ठिकाणी अगोदर जसा तुमचा क्लेम आलेला आहे रेक्टिफायला, त्याच पद्धतीने या ठिकाणी एक क्लेम या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून टाकायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या इस्टॅब्लिशमेंटकडे जायचं आणि त्या क्लेमला तुम्हाला या ठिकाणी रिजेक्ट करून घ्यायचं आहे. जर आरओनं रेक्टिफिकेशन दिलं असेल, मग तुम्हाला या ठिकाणी आरओकडे जावं लागेल. जर इस्टॅब्लिशमेंटनं रेक्टिफिकेशन दिलं असेल, मग तुम्हाला त्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंटकडे जावं लागणार.
करणार आहे. जर इयरली क्लेम रेक्टिफिकेशन झाला तर एक चुकीचा क्लेम तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून टाकायचा. सबमिट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट आरओ कडे जायचं आणि तिथून तुम्हाला तो क्लेम रिजेक्ट करून घ्यायचा. रिजेक्ट क्लेम केल्याच्या नंतर तुम्हाला हा जो काय मंथली क्लेमचा प्रॉब्लेम आहे तुमचा सॉल्व्ह होणार आहे. ज्यांना इयरली मंथली मधला बेसिक फंडा माहित नव्हता तर याच्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.